स्वतःच्या जिद्दीने एखादी परिस्थिती जर ॲडव्हर्स असेल, अगेन्स्ट असेल आणि स्वतःवरती जो विश्वास असेल आणि त्याच्या ओव्हरकम करणं काय असतं हे अंकामध्ये दिलेलं आहे. 3 व्यक्तिचित्रण घेतलेले आहे. मला पटकन सारिका काळे आठवते त्याच्यामध्ये. हे सारिका काळे इंटरनॅशनल लेवलची खो खो पटू आहे. वडील हँडिकॅप, आई आणि आजीचा अत्यंत जबरदस्त सपोर्ट. इन्कम सोर्स काय तर धुणा मांडण्याचं काम करायचं, पण स्वतःवरती भयंकर विश्वास. वडील परमिशन देत नव्हते. का परमिशन देत नव्हते? अगदी दुर्गम भागातली मुलगी आहे. का तर खो खो मध्ये शॉर्ट्स घालावे लागतात आणि मग लोक नावं ठेवतील आपल्या मुलीला, म्हणून वडिलांचा सपोर्ट नव्हता. म्हणजे मला आठवतंय साऊथ एशियन गेमच्या वेळेस ही मुलगी 2 दिवस कोंडून घेतलं होते मी. का तर वडील परमिशन देत नव्हते म्हणून. पण आजीनी आणि आईने ज्या पद्धतीने कन्व्हिन्स केलं आणि कोचनी ज्याप्रमाणे वडिलांना कन्व्हिन्स केलं, आज ही मुलगी इंटरनॅशनल लेवल एक वेगळं नाव आहे याचं. का असतं कॉन्ट्रीब्युशन? स्वतःसाठी सगळेच करतात पण इतरांसाठी करणं हा जो भाग आहे आता ते खूप चांगल्या गव्हर्नमेंट पोस्टमध्ये आहे. पण दर महिन्यात 10,000 हा जो पगार आहे ते अशा मुलींना डोनेट करते की सपोर्ट करते ज्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे पण अत्यंत टॅलेंट आहे, अशा लोकांना ती सपोर्ट करते. हा सुंदर लेख न चुकता वाचा. सारिका काळेवरती लेख आहे, एक जबरदस्त लेख झालेला आहे. त्याचबरोबर आपले नेहमीचे प्रवीण दवणे आहेतच आपल्या सपोर्टला. रेणू दांडेकरांचा खूप सुंदर लेख आहे. पुढच्या याच्यामध्ये मी सांगेन एक्झॅक्टली काय काय लेखामध्ये दिलेले आहेत. असेच बघत राहा. आणि अत्यंत सुंदर दिवाळी अंक तो म्हणजे छात्र प्रबोधन या वर्षीचा.